रोहित पाटील आपल्या सोबत आहे। पहिलाच दिवस आहे तुमचा आणि पायऱ्यांना नतमस्तक झालेला आहात। तुमचे बाबा गृहमंत्री राहिलेले आहेत आर आर आबा पाटील। त्यांच्या आठवणी आहेत खूप साऱ्या आणि आज आठवण येते त्यांची। निश्चितपणाने आठवण येते। या विधिमंडळामध्ये महाराष्ट्रातल्या लोकांचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी केलं। लक्षवेधी अनेक मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि लक्षवेधीकार म्हणून अनेक वेळेला ते ठरले सुद्धा। आज ते इथं असते तर निश्चितपणे आनंद झाला। त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जात आहे। काय नेमकं त्यांचा सल्ला आहे जो कायम स्मरणात राहील आणि त्याची प्रचिती येईल सगळ्यांना महाराष्ट्राला? येत्या काळात आपल्याला येईल। पण पहिलाच दिवस आहे तुमचा आणि यावेळी असं कळतंय की शपथ घेतली जाणार नाहीये नवनिर्वाचित मंडळाच्या आमच्या नेत्यांनी अजून आम्हाला त्या पद्धतीचं काही सांगितलेलं नाही। आमचे नेते ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने आम्ही पुढे जातो। मॅन्डेट भाजपला आहे, त्यामुळे विरोधक जे शिल्लक राहिलेले आहेत थोडके आहेत ते आता ऍक्शन मोड मध्ये आलेत असं म्हणावं। आपल्याला येत्या काळामध्ये ते कळेल। ईव्हीएम बाबत तुमची नेमकी भूमिका काय? कारण ठिकठिकाणी आता शरद पवार साहेब पण म्हणालेले आहेत की मोर्चा काढून। मी फक्त ईव्हीएमला दोष देणं योग्य नाही, एकूण प्रक्रियेमध्ये कुठे टेम्पर झालेलं या सगळ्या गोष्टींवरती आमचे नेते बोललेले आहेत। अनेक ठिकाणी मतदान बोगस मतदान या सगळ्यांच्या बाबतीत सुद्धा प्रक्रियेमध्ये कुठेतरी शंका येईल अशा पद्धतीचं अनेक ठिकाणी जाणवलेलं आहे। आता त्याच्या विरोधामध्ये लोकशाही टिकावी यासाठी आम्ही सर्वजण सातत्याने प्रयत्न करत राहणार। काही सल्ला तुमच्याकडून? अद्याप नाही, मी सल्ला देण्यात मोठा नाही, पण येत्या काळामध्ये आम्ही लोकांचे प्रश्न मांडू। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर येत्या काळामध्ये लोकांचे प्रश्न मांडू असं म्हणतायत आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील, जे नवनिर्वाचित आमदार म्हणून आज पहिल्याच दिवशी विधानभवनात दाखल झाले। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।